राकेश जी शाह आणि त्यांची पूर्ण डॉक्टर टीम्स आहेत. आज फिजिओथेरपी सुद्धा आहेत आणि स्पेशल डॉक्टर्स सगळ्यांचं आपण वेलकम करूया. डॉक्टर्स आपलं हार्दिक स्वागत असेल. जगदीश लगेच या, जगदीश माची चल लगेच या आपण मॅन ऑफ द मॅचसाठी. जास्त विकास आपल्या बॅटरला पाठवा लगेच. जगो तिकडे बॅटिंग प्रॉब्लेम बसायचा आहे. विक्की वन मॅनचे पण चला का बॅटर पाठवायचं आहे आणि लगेच आपला धावा खेळूनचे कॉम्बोशन पाठवायचं. चला जगदीश लगेच या प्लीज. हाँ गणेश सर कुठे असतील. राकेश आहे संपर्क साधा. राकेश भाई देखिए राकेश भाई हाथों से हम ये खूबसूरत ये गॉगल्स देंगे जो हमें नेहरू लक्की ऑप्टिकल के माध्यम से स्पॉन्सर की गई है. ये खूबसूरत गॉगल, ये गॉगल दिया जाएगा. ये कूपन भी हम दे रहे हैं आपको. आप कभी शॉपिंग के लिए जाएंगे तो 25% डिस्काउंट आपको मिलेगा जगदीश लकी ऑप्टिकल में. उसके बाद ये खूबसूरत बॉटल जो हमें आरजे इंडस्ट्रीज सुमन जी झा इनकी तरफ से स्पॉन्सर की गई है. उसके बाद ये खूबसूरत तनिष्क मोबाइल की तरफ से एयरफोन जगदीश माछी आपके लिए दिए जा रहे हैं. उसके बाद ये बिंगो नेशंस की तरफ से ये आपको कूपन है जहां पर आपको एक बर्गर आपको फ्री में दिया जाएगा और स्पेशल डिस्काउंट भी रहेगा जगदीश माछी आपके लिए. चला विकी लगेच बैटर जास्त वेळ घेऊ नका. जगदीश जास्त वेळ घेणार नाही. फर्स्ट ऑफ कॉंग्रेचुलेशन्स. राकेश भाई बैठ जाइए आप. बहुत बहुत शुक्रिया. जगू कसं वाटतंय पहिले सामना पहिल्याच मॅचवर मॅन ऑफ द मॅच आणि खूप सारे गिफ्ट हॅम्पर्स काय सांगेल. खूप चांगलं वाटलं. स्पर्धा किती आतून तू वाट बघत होता स्पर्धेची. खूपच आम्ही स्पर्धा खेळायला वाट बघतात. आज सोबत तर बरोबर नाही. आज लकी ठरला पहिल्याच मॅच मॅन ऑफ द मॅच. हो खरंच. जगू जास्त वेळ घेणार नाहीये. चला आपण लगेच वळूया दुसऱ्या सामन्याकडे. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप मी युसुफ सय्यद सगळ्यांचं स्वागत करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईल अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवानी भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. पंच अशरफ मेमन टायमर ऑन होईल जसा पहिला चेंडू पडेल. पहिला गोलंदाज सज्ज वीरेंद्र आल्या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईकवर विकी भोईर. नॉन स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर जयेश. फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका तर खेळला. खेळाडू तिकडे होता. पहिला चेंडू धाव आला. पहिला चेंडू डॉट. यावेळेस हलक्या बॅटने चॉप केलं. पाहू शकाल खेळाडू तिकडे पोहोचतात. एकेरी धावाने शेकडे झालाय. 2 चेंडू 1 धाव. डावखुरा फलंदाज जयेश आहे. जयेश पटेल लेफ्ट बॅटर. फुलटॉस बॉल होता. हलक्या बॅटने फक्त पुश केला. सौरभ तिकडे पोहोचते. चेंडूला फील्डिंग करतात. एक सिंगल धावाने फरक पुढे सरसावते. 3 चेंडू आणि 2 धावा फलकावर. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 25वा रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. हलक्या बॅटने फक्त चेंडूला पुश करतात. एकेरी धावा नक्की जमा केल्या गेल्या. 4 चेंडूंनी 3 धावा फलकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फलकावर लगावली गेली आहे. पहिला षटक मार्ग असतं बघा. 5 षटकांचे सामने आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके परिपूर्ण करायचे आहेत. यावेळेस हलक्या बॅटने पुश केल्या गेल्या. फॉलो थ्रू मध्ये वीरेंद्र चेंडूला अडवतो. डॉट बॉल नक्कीच आलाय. 5 चेंडू आणि 3 धावा फलकावर. आज पाहू शकाल आमचे मुख्य पाहुणे सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. लेग स्टंपला मिस करतोय. पंच दोन्ही समांतर करतात. धावा एक अवांतर नक्कीच येईल. फलक इकडे पुढे सरसावत असते 4 अंकावर. मग यानंतर होणारा सामना एका बाजूला जय जोगनाथ आगवण आणि या सामन्याचा विजेता संघ मैदानाच्या आतमध्ये इंडियन ऍक्शन असेल. यावेळेस फटका चांगला होता. खराब क्षेत्ररक्षण अंजन गुप्ता यांच्यामधून झाली आहे चुकी आणि आजच्या दिवसामधला या सामन्यामधला पहिला पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप चौकार. 4 धावा बघा. 4 धावांनी दफक पुढे सरसावते. एका षटकाच्या समाप्ती अखेर धावा फलकावर 9 धावा बिनगडी बाद.
मग या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सोशल वर्क सुद्धा केला जाईल. अनंत युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 7 व्हीलचेअर्स असतील, 10 स्टिक आणि 10 आपण वॉकर्स देतोय गरजू लोकांना. 9 रन 8 थोड़ा क्रिएशन किया गया. 8 रन 8 रन्स. पहिला षटक धावा फलकावर आहेत 8. गोलंदाज नितेश याने इंट्रोड्यूस केले गेले. पहिला षटक 8 धावा फलकावर. फुलटॉस बॉल ऑफ साइड फटका खेळ सुरेख खेळला गेला. पाहू शकाल मेहुल जयस्वाल यांच्या बॅनरला सलामी करणारा पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप चौकार 4. फुलटॉस बॉल होता ऑफ साइड फटका तर खेळला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावर 13 अँकर जमुल शाह आमच्या बरोबरीने आहेत. पाहू शकाल आमचे व्हॉलेंटियर्स चांगला काम सिद्ध करतायत. प्रत्येक वर्षी जेव्हा जे पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप स्पर्धा असेल तेव्हा जमुल शाह हे गुणलेखाची भूमिका पार पाडतायत. 3 दिवस त्यांचं काम आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 13 धावा. दुसरा षटक मार्ग असतं. विश नेटवर्क युट्यूब वाहिनीवर आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. तर पाहिलं गेलं तर ऑन साइडला फटका तर खेळलाय. जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव. बघा 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीमध्ये आपण हे टेलिकास्ट करतोय. मॅन ऑफ द मॅच असे पुरस्कार खूप चांगले आहेत. बिंगो नेशन यांच्याकडून सुद्धा आपण बर्गर आणि डिस्काउंट पाहणार आहोत. स्लोवर चेंडू बॅकफुटला आला. चेंडूला खेळला 95 दोन्ही पायामध्ये चेंडू निघून गेला. एकेरी धाव नक्कीच झाली. धावफलक एकीकडे सरसावते. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर 15 या अंकावर 15 धावा धावफलक. बघा जयेश पटेल यांच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच झालाय. तसं पाहिलं गेलं तर विकी यांच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच झालाय. विकी 8 वर बॅटिंग करतोय. जयेश पटेल 6 वर बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या 15. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पार्टनरशिप केला गेला. फटका सुरेखा चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. देवेश कृष्ण देशमुख यांच्या बॅनरला सलामी करणारा आलाय पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप चौकार 4. तर नक्की चौकार नंतर धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावबद्दल धावफलक 19. फुलटॉस बॉल फटका सुरेखा खेळाडू चांगला फील्ड करतोय. निधाव आलाय. 2 षटकाच्या समाप्ती एकेरीस धावा धावफलकावर आहेत. 9.50च्या सरासरीने 19 धावा. 19 लॉस ऑफ 0 विकेट. पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप या स्पर्धेने प्रत्येक खेळाडूला वेळ केलं. प्रत्येक वर्षी नवीन संघ वाट पाहतात आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी नक्कीच मागतात. मागील टॉसवर जवळ सांगितलं तर अभिषेक यादवने सांगितलं की आम्ही खूप स्पर्धा खेळलो नाही. या वर्षीने फक्त आणि फक्त पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप हा फॉर्म आला आणि लगेच आम्ही नाव टाकला. हा वेळा पण आहे. पॅराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप क्रिकेट हा क्रेज आहे संघांसाठी. तिसरा षटक वीरेंद्रला ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तर 8. तोच गोलंदाज सज्ज झालाय. वेगवान चेंडू पाहायला भेटला. सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन बदल धावफलक 20 या अंकावर. या स्पर्धेमध्ये 4 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. जर पहिल्यांदा तनिष मोबाईल यांच्याकडून एअरफोन असतील. तसंच फुलटॉस बॉल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॅट हा चेंडू पाहायला भेटला. सिंगल धाव नक्कीच झाली. त्यानंतर जर पाहिलं तर लकी ऑप्टिकल साकीर बावला यांच्याकडून गॉगल्स SG इंडस्ट्रीकडून बॉटल्स असतील. फटका सुरे खराब क्षेत्ररक्षण दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू निघून जातोय.
अशफाकभाई लाखा यांच्या बॅनरला सलामी करणारा चौकार 4. सुद्धा आहे बिंगो नेशन कडून बर्गर सुद्धा ठेवल्या गेले आणि स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे. आणि आमचे मित्र सुद्धा आहेत आमच्या बरोबरीने, जर पाहिलं गेलं तर खूप चांगलं काम करतायत. हार्दिक आरेकर चेहऱ्यावर जाईल की स्माइल नक्कीच आली. बिंगो नेशन म्हणल्यावर हार्दिकच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच आहे, पंतांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. धावसंख्या 25-25. त्यावेळेस ऑन साईडला फटका तर खेळला पाहू शकाल. एक सिंगल धाव, एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपचा धावफलकावर जर पाहिलं गेलं 26-26. 2.4 चेंडू 26 धावा धावफलकावर आहेत. यावेळी चांगला फटका आहे. यामध्ये चेंडू 2 खेळाडूच्या मधून चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. प्रयत्न चांगले लढते, प्रयत्नाला साथ भेटली नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. बघा व्हॉलेंटियरची आमची बाउंड्री जवळ आहे, थोडासा आपण थोडं लांब राहायचं, कारण की एखादा खेळाडू तुम्हाला धडक देऊ शकतो. आणि जेही प्रेक्षक बॅरिकेडवर दबाव देऊन उभ्या त्यांनी बॅरिकेड सोडून उभं राहायचं. बॅरिकेड कोणीही प्रेक्षकाने दबाव द्यायचा नाहीये. आशिषजी पिल्ले साहेब, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण सन्मानाने मुख्य VIP डायसवरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय आशिष पिल्ले साहेब प्लीज या. धावफलक एक निवडे सहसा होते. धावफलक धावून पोहोचले. धावफलकावर 31, 3 षटक 31 धावा. या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 12 धावा आल्यात. 2 चौकार आणि 4 सिंगलच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 31 धावा धावफलकावर आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आत. जयेश पटेल चांगली बॅटिंग करतो, त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं 16 धावा आल्यात. त्याच्या बॅटमधून चौका सुद्धा आल्यात 3. एका बाजूला पाहिलं तर विकीच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्यांनी तो बॅटिंग करतोय 14 अंकावर. पाणी मागतायत बॅटर, चला पाणी पाठवायचं. अहमद पाणी पाठवा, बॅटर पाणी मागतायत. वेळ जर पाहिलं गेलं तर तब्बल 5 मिनिटं 55 सेकंदामध्ये तुम्हाला हा षटक परिपूर्ण करायचा. 4था षटक मार्ग असतात. धावा धावफलकावर 31 आहेत. अभिषेक आलाय, संघनायक सुद्धा गोलंदाजवर काहीतरी चर्चा करतायत विकी बरोबरीने. नॉस्टॅगवर विकी भोईर. यावेळी पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये खेळला गेला. बॅकअप साइड अंजन गुप्ता आलाय. पहिला चेंडू स्लोवर होता, वरून बॅटर ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटचा फेस बंद झाला आणि बॅटची ब्लेड लागून निघून गेलाय. लॉंग ऑनला खेळाडू तो सरळ येऊन चेंडू फील्ड करतोय. डॉट बॉल. प्रवीण आपलं सुद्धा वेलकम असेल म्हणूया. लहान चेंडू फक्त दिशा दिली आहे. खेळाडू चेंडू फील्ड करता पैकी वेगाने झाली आहे. बॅकअप साठी खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल धाव. धावफलक एक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 अंकावर. 3.2 चेंडू 32 धावा धावफलकावर आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं गेलं तर राकेशजी शाह आणि त्यांची पूर्ण टीम विराजमान आहे. मल्टी स्पेशलिस्ट शगुन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून कित्येक गरजू लोकांचे देखील फ्रीमध्ये उपचार केले गेले. हा सुद्धा ते पाहिलं गेलं तर खूप चांगला उपचार ते करतात. त्यांचे डॉक्टर्स खूप चांगले आहेत आणि प्रत्येक गरजू लोकांची मदत करणारे आहेत. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न जर पाहिलं गेलं तर पंचांनी मागणी केली तिसऱ्या पंचांची पाहण्यासाठी चेंडू कुठे पडलाय, ओव्हर द रोप गेलाय की स्किड होऊन गेलाय हे पाहिलं जाईल. बाउंड्री लाईनवर पंचांचा सॉफ्ट डिसिजन चौकार नक्कीच आहे, परंतु पंचांनी मागणी केली आहे. बॅटर सेफ आहे की अनसेफ, कारण की फटका चांगला होता. फ्लॅट हा फटका गेला होता. बाउंड्री खूप जवळ पडलाय. 50-50 नक्कीच पाहू शकाल हे होतं, परंतु कुठलाही धाबा खेळणं बघायचा नाही आहे. जी डिसिजन असेल जी येणार त्यांना आपण स्क्रीनवर दाखवणार आहोत. हे कंपल्सरी असणार आहे, दक्षता घ्या. आमच्याकडे 3 ऑफिशियल पंच आहेत. अशरफ मेमन, प्रशांत पाटील. पहिला पंच ज्या पालघर तालुका बॉक्स क्रीडामध्ये राहिला बॉक्समध्ये तो म्हणजे समीर खान. आमचे बिट्टू सुद्धा आहेत. मोने यांचे खूप जवळचे मित्र आहेत बिट्टू, आणि मोने चेहरे इस्माईल नक्की चालली आहे. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 आपण पाहतो. 25वे रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय. आणि पाहू शकाल पॅराडाईस वर्ल्ड कप पॅराडाईस ग्रुपचे फाउंडर
आदरणीय सन्मान्य परीक्षितजी ठाकूर यांचा 50वा वाढदिवस सुद्धा आपण साजरा करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 25 वर्षापासून त्यांनी हा संघ बांधून ठेवलाय. सर्वधर्म समभाव असा क्रिकेटचा खेळ, परंतु त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा जेव्हा संघ बनवला गेला त्यामध्ये सुद्धा सर्वधर्म समभाव असे खेळाडू खेळले गेले. आज ते खेळ लेजंड झालेत. कित्येक खेळाडू आम्हाला सोडून गेलेत, परंतु जग सोडून गेलेत, पण त्याची आठवण अजून आमच्या ऑफिसमध्ये, त्या आमच्या फोटोजमध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत. जर पाहिलं गेलं तर आमचे लेजेंडरी खेळाडू डावखुरा फलंदाज आजही त्याचा तोड नाही आहे. धन्यवाद. स्वागत सन्मानाकडे आम्ही वळतोय. शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिकृत अधिपती आदरणीय राकेश शहा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कोरोना काळामध्ये ज्यांनी अगदीच निःशुल्क सेवा केलेली आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य ज्यांनी आयुष्यामध्ये अंगीकारलेलं आहे. असं मानवतेचं मूर्तिमंत, जिवंत, ज्वलंत, ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण आदरणीय राकेश शहा साहेब आपण याचा आहे. शगुन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे अधिकृत अधिपती आणि सरांचा शुभ सन्मान आदरणीय आशिषजी पिल्ले साहेब सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा फेटा परिधान करून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत सन्मान आम्ही प्रदान करीत आहोत. अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यो मा अमृतम गमय तेजस्विनी वधितमस्त पदस्पर्शाने पुनित जाहले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले सात सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य स्फुरले. जे ऑन स्क्रीन आपण डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी पाहतोय आदरणीय राकेश शहा साहेब ज्यांनी या स्पर्धेकरिता समालोचन कक्ष देखील सौजन्य केलेला आहे. शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिकृत अधिपती आहेत. कोरोना काळामध्ये ज्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष आचरणामध्ये अंगीकारलं असं हे दिग्गज व्यक्तिबलय आदरणीय आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील सत्कारमूर्ती आहेत डॉक्टर सचिन सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय शाकीरजी बावला सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, उच्च विद्या विभूषित व्यक्तिबलय डॉक्टर सचिन सर, पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेचे VIP गेस्ट आणि सरांचा हा शुभ सन्मान आकर्षक स्वरूपातील सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा फेटा समवेत महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार अशी शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही परिपूर्ण करत आहोत. एक चांगलं व्यक्तिबलय डॉक्टर सचिन सर यांचा शुभ सन्मान शाकीरजी बावला यांच्या शुभ हस्ते. साहेब आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाचे उधळण करत राहावं. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुढील सन्मानमूर्ती आहेत आदरणीय निखिलजी प्रजापती सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय आरिफ मेमन सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय निखिल प्रजापती. दीपेश एक मिनिट थांबवतो. नक्कीच आमच्या व्यासपीठाकडे आदरणीय सन्मानित दर्शनजी संखे साहेबांचा आगमन. वेलकम दर्शन, आपलं सुद्धा स्वागत असेल. आमची ग्रुपचे मेंबर्स आदरणीय खूप चांगले कार्यकर्ते आहेत पॅराडाईज क्रिकेट क्लबचे. वेलकम दर्शन, आपलं सुद्धा स्वागत असेल. ओव्हर टू दीपेश. या दर्शनची आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. ऑन स्क्रीन निखिल प्रजापती सरांचा आपण शुभ सन्मान पाहतोय. आरिफजी मेमन यांच्या शुभ हस्ते आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून उघडावा, जिजूने स्वतः चंदनाने इतरांचं मधुगंध द्यावा आणि या जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. सहर्ष हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय दर्शनजी संख्ये सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी दर्शनची संख्ये आपलं शब्द फुलांनी सहर्ष स्वागत. पुढील सन्मानमूर्ती आहेत आदरणीय पंकज सावळे साहेब सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. फैजलजी नाथानी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करावं. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव हे आम्हा भारतीयांची महान संस्कृती आहे. सध्या पंकज सरांना आम्ही सन्मानित करतोय. या स्पर्धेचे VIP गेस्ट आहेत आणि सन्मानाचं स्वरूप तुम्ही बघा. हा सन्मानाचा प्रतिष्ठेचा असा फेटा आहे. समवेत मायेची उबदार शॉल आहे आणि स्नेहाचं असं पुष्पगुच्छ देऊन प्रफुल्लित आणि मांगल्यपूर्ण वातावरणामध्ये आम्ही स्वागत सन्मान परिपूर्ण करत आहोत. सहर्ष हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर जर पाहिले तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीकडे धावा धाफळकावर आहेत. 44 44 एक गडी बाद झाला. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आले. प्रत्येकच्या बॅटमधून सर 2 चौकार ठोकले गेले. जर पाहिले गेले तर
अंतिम षटकामध्ये अंजन आला. अंजन आलाय अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे, चांगल्या क्षेत्रातून चांगली फेकी झाली आहे, परत एकदम वेगाने परिपूर्ण केली आहे. धावसंख्या जर पाहिले गेले तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या धावपचे धाफळकावर 45 45 धावा धाफळकावर. 4.1 चेंडूचा खेळ संपला गेला तर येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 5 बॉल. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळलाय. अविनाश तिकडे आहे. अविनाश शर्मा चेंडूला फील्ड करतो. सिंघम नावाने जास्त पसंती भेटली या खेळाडूला, तो चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल नक्कीच चालाय. त्यावेळी ऑन साइड ला आलून कार्पेट. जाफर शेख पक्षी राजा याच्या बॅनरला सलामी करणारा चौकार. 4 धावा. अप्रतिम अप्रतिम फटका. विदितचा काउंट सुद्धा एक चांगला राहिला असं म्हणावं लागेल. बघता बघता डीजे ऑपरेटर डीजे ऑनर नंतर डीजे ऑपरेटर सुद्धा झालाय. यावेळेस अजून एक चांगला फटका. वा ऑन द कार्पेट. 4 चौका ठोकलेत 5 चेंडूमध्ये 16 बॅटिंग करतो प्रतीक आतू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली सर्वांचे मित्र आणि अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आज परेश वेलकम आपलं सुद्धा स्वागत असेल. हा या षटकांत आपण पहिला लकी ड्रॉ काढणार आहोत. ऑफ साइड फटका खेळला गेला पाहू शकाल. न्यू लक्की ऑप्टिकलचे प्रॉपर्टर ऑनर साकीर बावला यांच्या बॅनरला सलामी करणारा चौकार. 5 चौकार प्रतीकच्या बॅटून आलेत. मित्रांनो प्रतीकची बॅटिंग तर आवडली, एकदा जोरदार तळा होऊन जाऊ द्या. 6 चेंडू आणि 5 20 वर बॅटिंग करतोय. 5 चौकार ठोकलेत. काय बॅटिंग असेल 3 चौकार त्याच्या बॅट मधून. धावसंख्या तर पाहिली गेली धावफलकावर 57. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न परंतु विकेट बाद गडी बाद झालाय. 57 वर दुसरा गडी 58 पाठलाग करायचा आहे. आपण बोलूया लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावर लकी ड्रॉ काढला जाईल. ओव्हर टू दीपेश खंडे. आदरणीय राकेश शहा सरांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या रजनीमधील पहिल्या भाग्यवान प्रेक्षकाची निवड करायची आहे. बघूयात काळाच्या पडद्याआड नक्की काय दडलेलं आहे. भाग्यवान प्रेक्षकासाठी तुषिकांची अक्षरशः उधळण आणि सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रायोजक शगुन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिकृत अधिपती आदरणीय राकेश शहा यांच्या शुभ हस्ते सर्वात महत्त्वपूर्ण बाब, प्रेक्षक जर उपस्थित असेल तरच हे पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. ज्याचा मोबाईल क्रमांक आहे 7798036145 आणि नाव मोहम्मद शेख. आहेत का मोहम्मद शेख? भाग्यवान प्रेक्षक मोहम्मद शेख 7798036145. मोहम्मद शेख आहेत का? या मोहम्मदजी आजच्या रजनीमधील पहिला भाग्यवान प्रेक्षक. अण्णा टोपण नाव जे आपल्याला पाहायला मिळतं मोहम्मद शेख यांचं आणि बहुधा गैरहजर आहेत. बहुधा गैरहजर आहेत आणि हाजीर तो वजीर या उक्तीप्रमाणे संधी उकलेलं आहे. पुढील नाव मोबाईल नंबर 7249478149 हितेश सुरेश कुशवाहा. आहेत का हितेश कुशवाहा? हितेशजी या हितेशजी आपण यायचं आहे आणि चिमुकलाय. क्या बात आहे. छोटा पॅकेट बडा बम आणि 10 का दम त्याने दाखवलेला आहे. आणि इथे जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आम्ही अभिनंदन करीत आहोत. जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे प्रत्येक रजनीमध्ये त्या दात्यांचे मनपूर्वक आभार. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल प्रत्येक भाग्यवान प्रेक्षकाकरिता अगदी प्रत्येक सामन्यानंतर बघा सध्या मात्र आकर्षक स्वरूपातील हे गिफ्ट हॅम्पर दात्यांचे अगदीच मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. न्यू लकी ऑप्टिकल आदरणीय शाकीरजी बावळा
यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे आणि आजच्या रजनीमधील पहिला भाग्यवान प्रेक्षक आपल्या समोर आलेला आहे. लक्षात असू द्या, जर आपल्याला नवीन गॉगल बनवायचं असेल येणाऱ्या 30 दिवसांमध्ये हे कुपन मात्र व्हॅलिड राहणार आहे आणि 25% तुम्हाला सूट मिळणार आहे. आपण व्हिजिट करू शकतायत न्यू लकी ऑप्टिकल्स. काय जाणार ना या शॉपमध्ये? हो हो हो, आणि किती आनंदित आहात लकी ड्रॉमध्ये आपलं नाव आल्यानंतर? खूप आनंद आहे. आम्ही याआधी कधी जिंकला होतात गॉगल? नाही. तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. येथे पहिला भाग्यवान प्रेक्षक आपल्याला मिळालेला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन हितेश सुरेश कुशवाहा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया दीपेश. देखिए इस वक्त गेंदबाजी के लिए प्रतीक आए हैं. प्रतीक की पहली गेंद डॉट, यहाँ पे 58 रनों का पीछा करना है. इस वक्त पहली गेंद डॉट आई है प्रतीक के माध्यम से. स्ट्राइक पर वीरेंद्र नजर आ रहे हैं. इस वक्त पैरों पर गेंद को खेला गया. प्रतीक ने गेंद को पिल किया, थ्रो किया, अंकुश वहां पर आए. जब तक बैकअप देखते बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया. देखिए पहली इनिंग की तरह ये शुरुआत रही है. पहली इनिंग में 2 गेंदों पर 1 रन, इस इनिंग में भी 2 गेंदों पर 1 रन हुए. यहाँ 57 बनाने 57. पैराडाइज 2026, पैराडाइज मानस वर्ल्ड कप 2026 आप देख रहे हैं. क्रॉस बैट खेलने का प्रयास रहा और एक सिंगल आया. हाँ, टाइमर ऑन आपको स्क्रीन पे देख सकते हैं सर. टाइमर लगाया गया है. 3 गेंदे और 2 रन लगे हैं इसको कार्ड पर. देखिए 15 मिनटों का आपके पास वक्त रहेगा. 15 मिनटों में आपको 4 ओवर समाप्त करने, ये भी ध्यान में रखना होगा. बैकफुट पर गेंद को खेला गया. लालू वहां पर है. जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते बल्लेबाजों ने 1 रन तेजी के साथ पूरा किया. न्यू लकी ऑप्टिकल की तरफ से सभी दर्शकों के लिए हमने लकी ड्रॉ के माध्यम से गॉगल्स रखे गए हैं. बैकफुट पर गैप पे गेंद गई है. जयेश पटेल, वाह जयेश पटेल यहां पर नजर आए. बेहतरीन फील्डिंग. इसको कार्ड फिलहाल 1 से आगे. जब तक 3 रन बचाए. रिप्ले में आप देख सकते हैं ऑप्टर के बाहर निकले थे. रूम बनाकर खेला जरूर था, मगर लेफ्ट हैंड में आकर डाइव लगाई खिलाड़ी ने और गेंद को रोका गया. बेहतरीन फील्डिंग वहां पर देखने को मिलती हुई. 4 रन लगे इसको कार्ड पर. गेंदी हो चुके हैं 5. इस वक्त ऑन साइड गेंद को खेला गया और इस वक्त ये चौका जरूर आया. पहली ओवर के समाप्ति के बाद 8 रन लगे. पहली इनिंग में भी पहली ओवर में 8 रन थे. इस ओवर में भी पहली ओवर के समाप्ति के बाद 8 रन लगे. 50 बनाने होंगे. 4 ओवर 50 का लक्ष्य. प्रति ओवर 12.50 का औसत रहेगा. देखिए मैं फिर से अनाउंसमेंट कर दूं, दर्शकों के लिए हमने लकी ड्रॉ रखा है. कोई भी टीम का खिलाड़ी वहां पर अपना नाम ऐड नहीं कर सकता. यह आपको ध्यान में रखना होगा. कोई भी खिलाड़ी को हम वो गॉगल्स नहीं देंगे अगर वो उन्होंने नाम डाला होगा. कोई भी टीम का खिलाड़ी वहां पर रहेगा. कमेटी मेंबर्स, अंपायर्स, कमेंटेटर्स, लाइव टीम और खिलाड़ी, इनके लिए वो लकी ड्रॉ नहीं है. सिर्फ ऑडियंस के लिए लकी ड्रॉ रखा गया. ये ध्यान में रखना होगा. ओनली ऑडियंस. फिर उसमें लेडीज के लिए भी हमने रोज के 4 गॉगल्स रखेंगे. 4 लकी ड्रॉ और जेंट्स के लिए 12 गॉगल्स लकी ड्रॉ के माध्यम दिए जाएंगे. क्योंकि परीक्षित ठाकुर के 50वां जन्मदिन हम मना रहे थे. 50 गॉगल्स हम देने वाले ऑडियंस के लिए. उसमें लेडीज और जेंट्स दोनों के लिए रखे गए. क्रॉस बैटेड खेला गया. खिलाड़ी प्रतीक वहां पर पहुंचे. थोड़ी सी मिसफील्ड हुई थी मगर 1 ही रन. हालांकि डिक्लेयर जोन में गेंद जा रही थी. देखिए एक ओवर एक गेंद 9 रन. अब इस वक्त इस गेंद पर एक सिंगल आया. 1 ओवर 2 गेंदे 10 रन यहाँ पर देखने को मिलता है. 48 बनाने इस मैच को जीतने के लिए. 6 गेंदे 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं वीरेंद्र और 3 गेंदे 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं अंजन. थोड़ा सा पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया था. बिंदी गेंद आती है. डेंजरस इस वक्त बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है. थोड़ा सा दबाव जरूर है क्योंकि 58 का पीछा करना है. 1.3 गेंदें हो चुकी है. 10 रन पर कोई विकेट नहीं. पहला विकेट भी तो गवाया नहीं है बल्लेबाजी करने वाली टीम ने. इस वक्त बड़ा शॉट. वो हो फिर से एक बार बेहतरीन फील्डिंग खिलाड़ी द्वारा. पीयूष वहां पर नजर आएंगे. पीयूष जिन्हें पाव नाम से ज्यादा परिस्थिति मिली और पीयूष इस वक्त हवा के साथ उन्होंने जम लगाया. देखिए तेजी से हवा बहती हुई नजर आ रही है. आसमान में कोई तारा नजर नहीं आ रहा है मगर मैदान के अंदर वन मैन शो पंचाली के लिए पीयूष एक बेहतरीन तारे की तरफ फील्डिंग करते नजर आए. समीर खान इनकी दोस्त पोरस भी यहां पर पहुंच चुके हैं इनका मैच का आनंद लेते हुए.
ओ स्लोवर गेंद, ये बिंदी आती हुई डॉट बॉल। क्रॉस बैटेड, प्रतीक वहां पर है। प्रतीक ने आज जलवा बिखेरा है, बल्लेबाजी में रन बटोरे, फील्डिंग में अच्छी फील्डिंग्स की। 7 गेंदें 20 बनाकर वो आउट हुए। हालांकि 2 ओवर हुए समाप्त, ओवर के समाप्ति के रन लगे मात्र 11। अब बनाने यहां से इस मैच को जीतने के लिए 47, आने वाले गेंदे होंगी 18 गेंदें 47 का पीछा करना है। 15.67 का औसत रहेगा प्रति ओवर। देखिए इसके बाद जो मैच होगा, इस मैच की विजेता टीम और दूसरी तरफ जय जोगनाथ वागवन मामी का स्टार मेहुल पाटिल, इनने पुरस्कृत की भी टीम है। विकास माछी, जगदीश माछी, ये तो ऐसे ही सितारे रहे। वन ऑफ द बेस्ट जोड़ी मैं कहूंगा अंडरम क्रिकेट पालघर तालुका के लिए। ये अगर टूटती है तो कहीं ना कहीं दोस्तों टीम बैकफुट पर, अगर ये टूटती नहीं है तो टीम हमेशा ऊपर रहती है। जगदीश माछी सर खुजा रहे थे, यहां पर चिंता भी कर रहे हैं। बैकफुट पर गेंद को खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर पहुंचे जब तक प्रसाद गेंद को फील्ड करते, 1 रन पूरा किया बल्लेबाज ने। इस वक्त नो स्कोर कॉल दिया है अशरफ मेमन, समीर खान, प्रशांत पाटिल, इसे 3 अंपायर सब देख सकते हैं। क्रॉस बैट खेलने का प्रयास और बल्लेबाज आउट। पहला विकेट, 12 अंकों पर लगने वाला पहला झटका डेंजरस टीम को। फर्स्ट विकेट गॉन, डीजे होता ऑन मिस्टर विदित। विदित, नए बल्लेबाज आए अविनाश शर्मा। 12 पर पहला विकेट आया 15 गेंदों में। अब बनाने इस मैच को जीतने के लिए 46, यानी 15 गेंदों में आपको लगभग 11 चौके लगाने और 1-2 सिंगल लेने होंगे। अविनाश है स्ट्राइक पर, बल्ले का अंदर सिरा जोर लगा, वहां पर खिलाड़ी पहुंचते जब तक पुनीत गेंद को फील्ड करते। इस वक्त बैटन पैड ये गेंद नजर आई। इसको कर 1 से आगे चलता हुआ 13 अंकों पर 2.4 गेंदे 13 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करी टीम। छोटी गेंद पीछे हटकर खेला है, बेहतरीन शॉट, रहीम पठान, मेहुल जायसवाल, इनके बैनर की तरफ गेंद गई है 4 रनों के लिए। देखिए इस तरह के लगातार आपको चौके लगाने, वीरेंद्र पीछे जगह बनाकर गेंद को खेला था, फिर से एक बार उसी दिशा में खेला, बैक टू बैक। युवा फिटनेस के बराबर रोहित सिंह, इनके बैनर को इस वक्त सलामी की इस गेंद ने। 2 लगातार चौके लगाए हैं। ओवर की अगर बात करें 3 ओवर का हुआ है खेल समाप्त, रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल 21। अब बनाने इस मैच को जीतने के लिए 37, गेंदें होंगी 12 गेंदें 37 का पीछा करना है।
जय जोगण्णदेव आगमन संघनायक आपण टॉस बॉक्स जवळ रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर. विकास माची, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या. देखिए आखिरी ओवर लेकर आ रहे हैं अंकुश भोईर. अंकुश की पहली गेंद सीधे बल्ले से खेला है. वहां पर तेजस घरत, इनके बैनर को इस वक्त गेंद जाकर लगी है. तेजस घरत पैराडाइज में काफी वर्षों से क्रिकेट खेल चुके हैं. फील्डिंग के माध्यम से पैराडाइज टीम को बहुत से मैचेस जिताए उस खिलाड़ी ने. उन्हीं के बैनर पर जाकर गेंद लगी. इस वक्त ये व्हाइट बॉल देखिए चौका लगने में थोड़ा दबाव आया है. इसको अगर पहुंचते बाद 28-28 अब बनाने 30. इस वक्त फ्लिक कर दिया खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड करते हैं. जब तक गेंद को फील्ड करते हैं 1 रन दौड़कर पूरा किया गया. अनंत युवा प्रतिष्ठान के माध्यम से व्हील चेयर्स, वॉकर्स और स्टिक हमें दिए गए हैं, जो हम यहाँ से जिनकी जरूरतमंद उनके वहां पर पहुंचाया जाएगा. और हमारे बीच देखिए हमारे बीच एक बेहतरीन व्यक्तिमत्व आदरणीय सम्मान्य सुनिकेत दादा पाटिल, इनका आगमन होता है. उनका हम स्वागत करेंगे. वेलकम सुनिकेत दादा. सुनिकेत दादा पाटिल का आगमन हो रहा है, हम उनका स्वागत करें. वेलकम दादा, आपका हार्दिक स्वागत है. देखिए इस वक्त बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स एक बिजनेस टाइकून है और दोस्ती दुनिया की एक बेहतरीन शख्सियत सुनिकेत दादा पाटिल, इनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. वेलकम, आपका हम स्वागत करें दादा. तो चलेंगे हम इस मैच के मैन ऑफ द मैच के लिए और अगले टॉस के लिए. तो इस मैच के मैन ऑफ द मैच पहले हम अनाउंसमेंट करेंगे, उसके बाद चलिए कैप्टन्स तुरंत टॉस केला. विकास माची, विकास माची लगेच टॉस साठी यायचं. आपल्याला बघा 1 ओव्हर पहिले अनाउन्समेंट केले होते. आलेलं आहे विकी टॉस साठी यायचं. इस मैच का मैन ऑफ द मैच जिन्होंने देखिए शुरुआत बढ़िया रही थी मगर आकर लगातार ताबड़तोड़ अच्छी बल्लेबाजी की 7 गेंदें 20 रन बनाए. सौरभ भोईर के नजदीकी दोस्त, प्यार से जिन्हें आतू कहा जाता है.